पुण्यामध्ये 2 गुंठ्या जागेवरती बांधलेले रो हाऊस पाहिजे का? अहो सिटीमध्ये कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये, अहो एकदमच बजेटमध्ये तुमच्यासाठी अहो रेंटवर घर पाहिजे का? अहो फ्लॅट पाहिजे 1 BHK 2 BHK, अहो जागा पाहिजे डायरेक्ट 10 गुंठ्याची जागा, अहो किंवा 1 गुंठा पुणे सिटीच्या आजूबाजूला प्लॉट पाहिजे तुम्हाला. हे सगळं तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. फक्त एक रिक्वेस्ट करणार आहे की नवीन आले असाल हा व्हिडिओ संपूर्ण स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत बघायला पाहिजे. एक एक प्रॉपर्टीची माहिती आजच्या या मोठ्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रत्यक्षात मी देणार आहे. पुण्यामध्ये अहो कुठं 2 गुंठ्यामध्ये घर विकायचे, अहो रो हाऊस विकायचे किंवा 1 गुंठ्यामध्ये सुद्धा बांधलेले रो हाऊस कुठं विकायचे, अहो 1 गुंठा जागा किंवा डायरेक्टली 10 गुंठ्याची जागा कुठं असणार आहे, एक एक डिटेल तुमच्यासाठी इथं मी सादर करणार आहे. तर व्हिडिओ सोडायचं नाही, व्हिडिओ संपूर्ण बघायचं आणि माहिती घ्यायची आजच्या या प्रॉपर्टीची. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मित्रांनो आणि बंधू बहिणींनो, मी कासिम शेख आज तुमच्यासाठी या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती अहो प्रत्यक्षात वेगवेगळ्या लोकेशनची प्रॉपर्टी आणलेली आहे. अहो जागा म्हणजे सुद्धा प्रॉपर्टी असती आणि एखादा रो हाऊस सुद्धा प्रॉपर्टी असती आणि एखादा 1 BHK 2 BHK फ्लॅट भेटला ती सुद्धा प्रॉपर्टी असती. अहो सगळं काही एक एक डिटेल या व्हिडिओ मध्ये भेटणार आहे. तर व्हिडिओ अजिबात सोडायचं नाही. संपूर्ण माहितीसाठी, संपूर्ण डिटेलसाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायला पाहिजे. तर सुरुवात करू आपण मंडळी. आज आपण जे बोलणार आहे तर ते रेंटल बद्दल पण थोडं तुम्हाला सांगणार आहे. रेंटवर कोणाला 1 BHK 1 RK आणि किंवा 2 BHK फ्लॅट किंवा एखादं इंडिपेंडेंट हाऊस पाहिजे असेल तर लोकेशन लक्षामध्ये ठेवा. कुठला लोकेशन असणार आहे? अहो धानोरी, लोहगाव किंवा पुणे एअरपोर्ट रोड, ह्या इथला लोकेशन तुम्हाला भेटणार आहे. रेंटवर फ्लॅट पाहिजे किंवा इंडिपेंडेंट हाऊस पाहिजे, अहो बजेट किती पण असू शकतो, 8,000चा असू शकतो. रेंटचा बोलतो मी, विकायला नाही. लक्षामध्ये ठेवा. रेंटचा बजेट 8,000चा असू शकतो, 10,000चा असू शकतो किंवा 20,000मध्ये पण 2 BHK अहो टाउनशिप सोसायटी मध्ये भेटू शकतो. बरोबर ना मित्रांनो? आपल्या आवडीचे हे चॅनल आहे आणि आवडीचेच प्रॉपर्टी आपल्याला पाहायला, ऐकायला इथं भेटतात. एक एक वेळेस डायरेक्टली ओनर लोकांची पण प्रॉपर्टी इथं आलेली आहे विकायला. पण काही लोक असे आहेत की त्यांना हे व्हिडिओ जे आहे, एक एक व्हिडिओ 2-2, 3-3 वर्षानंतर भेटत राहतात. तर माझी काय त्याच्यामध्ये चुकी नाहीये. लोकांनी काय केलं, सबस्क्राईब नाही केला म्हणून हे असा प्रॉब्लेम घडतो. तर तुम्ही एक काम व्यवस्थित करायला पाहिजे की तुम्ही चेक करून घ्या की आपला हा चॅनल सबस्क्राईब आहे का नाही. तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आज ज्या 2 BHK रो हाऊस बद्दल बोलणार आहे त्याची माहिती आरामशीर तुम्ही ऐका. खाली 1 BHK आहे, वरती 1 BHK आहे. ओके, हे 1 BHK आणि दुसरं पण आहे ते खाली 2 BHK आणि वरती 3 BHK पण आहे. त्याची पण बद्दल माहिती सांगतो. पण आधी आपण ज्यांना 1 गुंठा प्लॉट पाहिजे नावावरती डायरेक्टली खरेदी खत 7/12 सोबत, तर त्या लोकांसाठी पण 5.5 लाखामध्ये केडगाव चौफुला, केडगाव चौफुला इथं तुम्हाला डायरेक्टली 10 गुंठे भेटणार. पण केडगाव चौफुला का लक्षामध्ये आलं सांगतो मी नंतर. पण 1 गुंठा तुम्हाला पाहिजे तर वाघोली कासारी फाटा येथे 1 गुंठा तुम्हाला 5.5 लाखामध्ये भेटणार आहे. तर 1 गुंठा इथं जे तुम्हाला कागदपत्र एकदम क्लिअर भेटणार आहे आणि इथं सुलभ हप्त्याची सुद्धा सोय असणार आहे या प्लॉटिंगच्या ह्याच्यामध्ये. आता हे जे प्लॉट जे आहे तर हे ऍग्रिकल्चर मध्येच भेटणार आहे आपल्याला. नॉन ऍग्रिकल्चर ना, ऍग्रिकल्चर म्हणजे शेती असती, तर हे नॉन ऍग्रिकल्चर मध्ये भेटणार आहे. आणि ह्याची जे डाऊन पेमेंट आहे
डाऊन पेमेंट हप्त्याने घ्यायला गेलं तर जाहीर बात आहे डाऊन पेमेंट तर करायलाच लागणार ना. 2 लाख रुपये करा, 1.5 लाख रुपये करा, नाही मस्करी करतो, 1.5 लाख नाही, कमीत कमी 2,30,000 रुपये करायला लागणार आहे. आता हे 30,000 रुपये कशाला आले? कागदपत्राच्या बद्दल 30,000 रुपये द्यायला लागणार आहे. त्यासाठी वरती 30,000 तर लागणार आहे ना. आणि डाऊन पेमेंट जे आहे 2 लाख, बाकीचं जे हप्ता असणार आहे ते तुम्हाला पेड करायचंय. कमीत कमी 8,000चा, 5,000चा, चला 5,000चा आपण ऍडजस्ट करू. पण एक वेळेस काही लोक मानत नाही, तर 5,000चा किंवा 8,000चा हप्ता असणार आहे. आणि तसंच बघायला गेलं तर आता आपण काय बोलले होते, केडगाव चौफुला इथं डायरेक्टली जे आहे तुम्हाला 25 लाखामध्ये, हो 25 लाखामध्ये 10 गुंठेची जमीन तुम्हाला भेटणार. केडगाव चौफुला, पुणे सोलापूर रोड. 21 लाखाची असली तर ती पण देऊन टाकू 10 गुंठे, पण सध्याला 25 लाखामध्ये थेट 10 गुंठ्याचे प्लॉट, शेतीना विकास झोन वाले तुम्हाला प्लॉट भेटणार आहे. बरं, मी पहिल्याचं कागदपत्र बद्दल बोललो का? कागदपत्र जे असणार आहे, जे 5.5 लाखाचं बोललं, तर त्याचे सेपरेट नसणार आहे, ते सामूहिक सातबारा असणार आहे. काय 11 लोकांमध्ये सामूहिक सातबारा असणार आहे त्याचा. आणि जे तुम्ही 2,30,000 देणार आहे तर त्यावेळेस तुमच्या नावावरती हे प्लॉट होणार आहे, 100% होणार आहे. आणि त्याच्यामध्ये इतर जे आहे 10 गुंठ्याच्या मी बद्दल बोललो तुम्हाला, केडगाव चौफुला, तर इथं एक थोडीशी पलटी झालेली गोष्ट. इथं कसं की डायरेक्टली सेपरेट सातबारा, सेपरेट खरेदी खत तुमच्या नावावरती, कारण की 10 गुंठ्याची ही जमीन असणार आहे, म्हणून तुम्हाला डायरेक्टली 10 गुंठेचे पेपर तुमच्या नावावरती आणि सातबारा सुद्धा नावावरती असणार आहे. ओके, तर हे नोट करून घ्या. बरं, जी प्रतीक्षा आपली चालू होती की रो हाऊस बद्दल, तर रो हाऊस जे आहे बघा, धानोरी, लहोगाव, कलवड या लोकेशन मध्ये भरपूर प्रॉपर्टी आहे. नागपूर चाळ मध्ये सुद्धा आहे, येरवडा नागपूर चाळ एअरपोर्ट रोड त्या साईडला पण आहे. पण बघायला गेलं तुमचा जसा बजेट असणार आहे तसा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेले, त्या बजेटनुसार तुम्ही सांगू शकता की लहोगावला पाहिजे, कलवडला पाहिजे किंवा एअरपोर्ट रोड नागपूर चाळ येथे पाहिजे. तर त्या साईडला सुद्धा भरपूर असे सेकंड घर विकायला आहे जे त्यांना विकायचे. आता लोकांना, आता तुम्ही तुमच्या मनामध्ये विचार पडला असेल की का विकायचे, तर लोकांना काय होतं की फॅमिली मोठी होती तर म्हणून ती जागा विकून दुसरीकडे जायचे, एवढंच प्रश्न असतो. बरं, जसं बजेट असलं, आता नागपूर चाळ या एरियामध्ये तुम्हाला 40, 50, 70 लाखामध्ये पण तुम्हाला एकदम चांगले रो हाऊस भेटू शकतो. खाली 1 BHK, वरती 1 BHK, म्हणजे अर्ध्या गुंठ्यामध्ये बांधलेले असे रो हाऊस. पण जो बजेट असणार आहे तो 40 लाखाच्या वरच्या बजेट असणार आहे. आणि लोन जे आहे इथं पर्सनल लोन होणार आहे, डायरेक्टली सातबारा वगैरे नाही. इथं हे एक प्रॉब्लेम आहे. पण तुम्हाला नावावरती लोन पाहिजे डायरेक्टली कुठल्याही बँकेचे, तर चला माझ्या बरोबर धानोरी या लोकेशनला. तुम्हाला बरेचसे असे रो हाऊस दिसणार आहे, पण त्यांचे बजेट जे असणार आहे 80 लाखाच्या वरती, 70 लाखाच्या वरती. आणि जे एने प्रॉपर्टी वरती 1.5 गुंठ्यामध्ये, मी 1.5 गुंठ्यामध्ये बोललेले, 1.5 गुंठ्यामध्ये 2 गुंठ्याच्या वरती बांधलेले असे रो हाऊस आहे. आणि त्यांचे बजेट जे आहे 70 ते 80 लाखापर्यंत जाणार आहे. तर तुम्हाला अशी प्रॉपर्टी घ्यायची असली कुठल्याही बँकेचे लोन, तर तुम्हाला धानोरी या लोकेशनला यायला लागणार आहे. लहोगाव मध्ये पण सुद्धा तुम्हाला एने प्रॉपर्टीवरती, एने जागेवरती बांधलेले असे रो हाऊस तुम्हाला भेटू शकतात. त्यासाठी सुद्धा तुम्ही येऊ शकता. लहोगाव किंवा धानोरी हे लोकेशन धरून चाला. सिटी मध्ये भेटणं जे आपल्याला बँकेकडून लोन पाहिजे ते थोडस अवघड झालेले. बरेचसे लोकांना 1 BHK, 2 BHK फ्लॅट पाहिजे, लोन होणारे पाहिजे. तर तुम्हाला ह्याच लोकेशनला धानोरी, लहोगाव, कलवड या लोकेशनला बरेचशा अशा प्रॉपर्ट्या जे आहेत फटक करून लोन होऊन जातात. तर तुम्हाला हे पाहिजे असेल तर तुम्ही तेव्हा पण तुम्ही कॉल करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेले. बरं, आपण पुढच्या वेळेस कुठली भरपूर प्रॉपर्टी आहे आलेले आहे, पण थोडं वेळ लागू राहिलेले, म्हणून आज मी माझा वेळ काढून इथं घरामध्ये बसून हा व्हिडिओ बनवलेला आहे.
तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं, तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. बरेचशा प्रॉपर्टी आहे पण लोकेशन वेगवेगळे, तुम्ही कॉल करू शकता. नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तर भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडीच्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी न्यूज चॅनलवरती. मी कासिम शेख, तुम्ही जे बघता तेच आपले रिअल इस्टेटचे चॅनल आहे. ओके, जय महाराष्ट्र, जय जय पुणे.